आज थेट नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताना या नांदगाव शहरातील मायबाप जनतेने जो आमचे ह्या नांदगाव तालुक्याचे कुटुंब प्रमुख सन्माननीय आमदार सुहास कांदे आणि सौ अंजुमताई कांदे यांनी या शहराचा जो कायापालट केलेला आहे त्या विकासावर विश्वास ठेवून खऱ्या अर्थाने माझ्यासहित संपूर्ण 20 नगरसेवकांना भरभरून मताचं दान देऊन या नगरपालिकेमध्ये भरघोस मतांनी निवडून दिलेला आहे। अण्णांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव शहरात अनेक विकास कामे झाली आहेत। पुढील काळात विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे? खऱ्या अर्थाने नांदगाव शहराचं आजपर्यंत जेवढा विकास झाला नाही तेवढा विकास तो सन्माननीय आमदार सुहास कांदे यांनी केला। आपण बघितलं की साधारणतः 9 वर्षापासून ह्या नगरपालिकेमध्ये प्रशासक होतं, त्यामुळं कुठेतरी कुटुंब प्रमुखाची जबाबदारी ही सन्माननीय आमदार सुहास कांदे यांनी या शहराची तसेच मतदारसंघाची स्वीकारलेली होती। इथून पुढे देखील भविष्य काळात शहरातील जे काही राहिलेले प्रश्न आहेत, तुम्ही बघत असाल की नांदगाव शहराला नवीन पाणी पुरवठा योजनाचं काम चालू आहे। साधारणतः 1-2-3 महिन्यामध्ये या नांदगाव शहराचा पाणी प्रश्न सुटणार आहे। आम्ही आज पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर या शहराचं पाणी नियोजन असेल, नागरिकांचे आरोग्यविषयक प्रश्न असतील, जो नगरपालिकेचा बंद पडलेला दवाखाना आहे तो दवाखाना पुन्हा एकदा सुरू करण्याचा प्रश्न असेल, जे रस्त्यावर बिचारे हातावर लोक पोट भरतात त्यांना कुठेतरी एका ठिकाणी स्थलांतरित करून त्यांचंही नुकसान होणार नाही आणि शहरात अतिक्रमणाची कोंडी होणार नाही यासाठी आमचा सर्वांचा प्रयत्न असेल। नांदगाव शहरातील महिलांसाठी आणि युवकांसाठी आपला काय करण्याचा मानस आहे? नक्कीच आमच्या मार्गदर्शिका सन्माननीय अंजुमताई कांदे यांनी बघितलेलं हे स्वप्न की नांदगाव शहरातील महिलांना हाताला रोजगार मिळाला पाहिजे, त्या अनुषंगाने सन्माननीय अंजुमताई कांदे यांनी इथून पुढे ज्या ज्या सूचना आम्हाला करतील त्यानुसार ही संपूर्ण टीम महिलांच्या रोजगारासाठी, त्यांच्या आरोग्यविषयक ज्या काही तक्रारी असतील त्या संदर्भात आम्ही काम करू। आज या ठिकाणी अण्णांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण सोहळा संपन्न झाला। सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते, काय सांगाल? आज खऱ्या अर्थाने खूप आनंदाचा दिवस होता। नांदगाव शहराला खऱ्या अर्थाने एक हाती सत्ता या शहरामध्ये शिवसेनेची आलेली आहे आणि सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, सन्माननीय आमदार महोदय आणि नांदगाव शहरातील सर्व नागरिकांनी आज हा सोहळा आनंदित साजरा केला। जाता जाता मतदारांना काय आवाहन कराल? मी या शहरातील मायबाप जनतेला हेच आवाहन करेल की इथून पुढं आमदार सुहास कांदे यांनी बघितलेलं स्वप्न स्वच्छ नांदगाव आणि सुंदर नांदगाव याच्यासाठी आम्ही जीवाचं रान करू आणि हे नांदगाव कसं सुजलम सुफलम होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू।